पुणे स्वारगेट एसटी स्थानकातील तरुणीवर बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी दत्तात्रय गाडे याने प्रेमविवाह करून सुखाने संसार सुरू केला होता। त्याला 7 वर्षांचा मुलगा देखील आहे। मात्र आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने तो कामधंदा करत नव्हता। त्यामुळे पत्नीशी व कुटुंबियांशी त्याचे सातत्याने वाद सुरू होते। त्याचा भाऊ शेती करतो, मात्र आरोपी शेतीकडेही लक्ष न देता विविध ठिकाणी फिरत होता। गेल्या काही महिन्यांपासून तो समलैंगिक संबंध ठेवत होता। यातून त्याला काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळत असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे। घटनेच्या दिवशी दुपारी 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास स्वारगेट पोलिसांचे एक पथक थेट त्याच्या घरी चौकशीस आल्यानंतर त्यांनी आरोपीसारखे साधर्म्य असलेल्या भावाला उचलून तपास सुरू केला। ही माहिती आरोपीला देखील समजली। कधी न बोलणाऱ्या चुलत भावाचा त्याला फोन आला। यावेळी त्याने घरी आई पडल्याचे सांगितल्याने आरोपीला संशय आला व त्याने त्याचा फोन बंद करून पलायन केले। याच दरम्यान गुन्हे शाखेचे पथक व स्वारगेट पोलिसांनी आरोपीच्या गावाच्या परिसरातील शेताकडे तो गेल्याची माहिती मिळाल्याने शोध सुरू केला। पोलिसांची 16 ते 17 पथके, ग्रामस्थ, पोलीस पाटील, गावातील तरुणांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेण्यात आली। त्याचबरोबर जवळपासचे 5 ते 6 गावातील ग्रामस्थांनी बोलावून पोलिसांनी 3500 लोकांची बैठक घेत त्यांना शोध मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन केले। श्रीगोंदा, दौंड, स्वारगेट, अहिल्यानगर भागात तो बस स्थानक, रेल्वे स्थानक इथे देखील यापूर्वी फिरल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित ठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती। त्याचे मित्र, नातेवाईकांची मुक्काम ठिकाणे देखील पोलिसांनी शोधून काढली होती। आरोपी सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करत वर्षभरात तो नेमका कुठे कुठे फिरला आहे, त्यांनी कुणाकुणाला अधिक प्रमाणात संपर्क केला, त्याचे मित्र मैत्रिणी कोण आहेत, त्याची स्वभाव वैशिष्ट्ये काय आहेत, यावरून त्याचा सविस्तर अहवाल तयार केला होता। पंढरपूर, उज्जैन, शिर्डी, शनी शिंगणापूर आदी ठिकाणी तो मागील काही काळात गेल्याचं दिसून आल्यानं पोलिसांनी या ठिकाणी पोलीस पथके पाठवण्याची तयारी केली होती। गुन्हाट गावच्या परिसरातील 100 ते 150 एकर परिसरात घनदाट ऊस क्षेत्र असल्याने पोलिसांना तपास कामात अडचणी येत होत्या। याचा फायदा घेऊन आरोपी सुरुवातीला ऊसाच्या शेतात मळकट कपडे अनवाणी पायाने आतल्या भागात फिरत राहिल्याने पोलिसांना तो सापडला नाही। या कालावधीत तो शेतातील ऊस व टोमॅटो खाऊन राहत होता, परंतु पाणी आणि भूक अधिक लागल्याने तो शेतातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला 2 ग्रामस्थांना दिसला। आता या सगळ्या विषयात पुढे काय होतं हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या सगळ्या मुद्द्यावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर मराठी मंडळीला फॉलो, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।